तुर्कस्तानच्या इस्तंबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात एकूण 39 जण मृत्युमुखी पडले असून यात 2 भारतीयांचा समावेश आहे। मुंबईच्या राजकीय आणि सिनेवर्तुळात प्रसिद्ध असलेले अबिस रिजवी यांच्या इस्तंबूलमधील हल्ल्यात मृत्यू झाला, तर गुजरातमधील खुशी शहा ही देखील हल्लेखोराच्या बंदुकीच्या गोळीचं सावज ठरली। अबिस रिजवी हे न्यू इयर सेलिब्रेशनसाठी इस्तंबूलला गेले होते अशी प्राथमिक माहिती मिळते। अबिस रिजवी हे रिजवी बिल्डर्सचे सीईओ होते। तसंच 2014 मध्ये आलेल्या रोअर द टायगर्स ऑफ द सुंदरबस या अनेक सिनेमांचं ते निर्माते देखील राहिलेले आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी वैभव परब आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। वैभव, 2 भारतीयांचा तुर्कीमध्ये मृत्यू झालेला आहे, अबिस रिजवी आणि खुशी शहा, अतिशय 2 मोठी सुद्धा ही नाव आहेत। एकंदरीतच तुझ्याकडे याबद्दल अधिक काय माहिती आहे? दीपक, ह्या संपूर्ण दहशतवाद्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून ह्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातोय। आपण जी 2 नावं ऐकतोय, भारतातली 2 मोठी नावं आहेत, 2 वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधली नावं आहेत। अबिस रिजवी हे रिजवी बिल्डरचे सीईओ होते, त्याचबरोबर माजी खासदार, राज्यसभेचे माजी खासदार त्यांचे पुत्र होते। तर दुसरीकडे खुशी शहा ज्या आहेत त्या गुजरातच्या वडोदरामध्ये राहणाऱ्या होत्या, फॅशन डिझायनर होत्या। त्यामुळे बॉलिवूड असेल, पॉलिटिक्स असेल, सर्व क्षेत्रातून आता दुःख व्यक्त केले जात आहे। यंग पिढी आहे, तरुणाई आहे, ती या दहशतवादी हल्ल्यावर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करताना दिसतोय। या दहशतवादी हल्ल्यामध्ये 2 निष्पाप भारतीयांचा बळी गेल्याचं कुठेतरी रोष आहे तो आता व्यक्त होताना दिसतोय। अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ते आता ह्या रिजवी बिल्डर्स आहेत त्यांच्या घरी जाऊन भेट देत आहेत, तर त्याचबरोबर खुशी शहा आहेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात। कारण का ह्या संपूर्ण दहशतवादी हल्ल्यामध्ये हे 2 जी नावं आहेत, अबिस रिजवी आणि खुशी शहा, ह्या न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी हे तुर्कीतल्या इस्तंबूलमध्ये गेले होते आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन सुरू होतं। आणि असं सेलिब्रेशन सुरू असताना ह्या दहशतवादी हल्ल्यामध्ये या दोघांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण जगभरातून ह्या दहशतवादी हल्ल्यावर दुःख आणि रोष व्यक्त केला जातोय। दीपक, वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान तुर्कीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले अबिस रिजवी नेमके कोण होते त्यांची ओळख करून घेऊयात। राज्यसभेचे माजी खासदार अख्तर हसन रिजवी यांचा मुलगा म्हणजेच अबिस रिजवी सुंदरबनच्या वाघांवर आधारित रोअर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते ते राहिलेले आहेत। यासोबतच सेलिब्रिटी वर्तुळातलं प्रसिद्ध नाव म्हणजेच अबिस रिजवी। वांद्रे येथील रिजवी कॉलेजच्या कारभारात त्यांनी महत्त्वाची भूमिकाही बजावली आहे। 2010 मध्ये अबिस रिजवींचे बंधू साकिब यांचाही अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर रिजवी कुटुंबाला हा पुन्हा दुसरा धक्का। तर खुशी शहा नेमकी कोण होती? तर खुशी शहा ही मूळची बडोद्याची राहणारी, पण तिचं वास्तव्य हे मुंबईमधलं। फॅशन डिझायनिंग क्षेत्रातलं खुशी शहा एक मोठं नाव, अनेक दिग्गज कलाकारांसोबत तिनं काम केलंय। खुशी झेड या नावानं खुशी शहानं डिझायनिंग केलेल्या कपड्यांचा ब्रँड प्रसिद्ध झालाय। जुहूमध्ये खुशी झेड नावाचं अलिशान बुटीक देखील आहे। तर तुर्कीमध्ये या 2 भारतीयांना, हे 2 भारतीय जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत दहशतवादी हल्ल्यात। या दोघांनाही एबीपी माझाची आदरांजली।